गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेवो महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. सारखे पूर्ण वैराग्य जाते प्रतिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा माने ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. सगळ्या श्रोत्यांना नमस्कार. गेल्या वेळी आपण 57 नंबर श्लोक त्याचा आपण जगी होई जे धन्य या रामनामे क्रिया भक्ती उपासना नित्यनेमे उदासीनता तत्वता सार आहे सदा सर्वदा मोकळी वृत्ती राहे. आज आपला बराचसा वेळ मोकळी वृत्ती राहे मधलं मोकळेपण म्हणजे काय आहे हे पारमार्थिक आणि शास्त्रीय भाषा प्लस त्याचं ऍप्लिकेशन प्लस सामान्य वेने आपण बोली भाषेत कसं समजून घ्यायचं ना ते मेन आहे. ते जर समजलं तर खूप चांगलं होईल. आणि कारण आपली गेल्या वेळी एक ओळ बोलली होती की तिथे येऊन आपण थांबूया आणि हा पुढचा जरा वेगळा टॉपिक असणार आणि ती ओळ म्हणजे ही होती की गाढ झोप चिदाभास म्हणजे गाढ झोपेमध्ये चिदाभास आत्मतत्वाकडे जाऊन थांबते. आता ह्याचा अर्थ आपल्याला समजून घ्यायचा आहे. एक गाढ झोपेमध्ये आपल्या सगळ्या वृत्ती लीन होतात म्हणजे आपण कुठलं पण काम करत नाही. अंतःकरण वृत्ती मन बुद्धी चित्त अहंकार हे मूळ जे कूटस्थ चैतन्य चिदाभास म्हणजे कूटस्थ चैतन्य म्हणजेच आत्मा ह्याचा बुद्धीत परावर्तित झालेला प्रकाश हा आपण टॉर्चच्या डेमोमध्ये पाहिला होता. पण आता समोर संकल्प नाही विकल्प नाही सगळं झोपेत सगळं शांत झाल्यामुळे मग ती मूळची वृत्ती आहे ना ती कूटस्थ चैतन्य किंवा आत्मतत्व ह्याच्यामध्ये जाऊन थांबते. म्हणजे जसं त्याचं वर्णन असं केलं आहे की संध्याकाळी घरट्यात चिमणे पाखरे कसे आपापल्या घरी येतात तसं सगळ्या वृत्त्या आपापल्या घरी म्हणजे आपलं मूळ स्थान आहे जे कूटस्थ चैतन्य तिथे होऊन ते लीन होतं नष्ट होत नाही. लीन म्हणजे तिथे ते कूटस्थ चैतन्य आणि चिदाभास जसं सूर्य आणि आपण आरसा असं बघितलं तर आरसाचा परावर्तित प्रकाश जसा परत आरसा नसला तर जसं म्हणजे आता बुद्धीचं कामच नाहीये तर मग तो प्रकाश जाणार आणि येणार कुठे. कूटस्थ चैतन्य आहे तिथेच आहे म्हणून चिदाभास तिथे येऊन थांबतो अशी ही भाषा आहे. आता हे समजून घेण्यासाठी थोडा हा टॉपिक मुद्दाम होऊन घेतला आहे कारण चिदाभास का समजून घ्यायचा मी आता जे बोलते ते तुम्ही ऐकता हे आपण जीव चैतन्य ह्याचं डेफिनेशन पाहिलं होतं की जीव चैतन्य म्हणजे कूटस्थ चैतन्य. ह्याचाच अर्थ आत्मतत्व त्याचा बुद्धी सत्वगुणाची असते म्हणून पारदर्शक असते त्याच्यात पडलेला प्रकाश असं आपण त्याचं म्हणजे कूटस्थ चैतन्य अधिक बुद्धी अधिक चिदाभास मिळून जीव चैतन्य आता हा आपण आणि जीव चैतन्य म्हणजे चालता बोलता तो दिसतो. शरीर मृत असतं त्याच्यामधलं जीव चैतन्य निघून जातं म्हणजे काय तेव्हा जसं झोप ही एक अवस्था आहे तशी मृत्यू ह्या अवस्थेमध्ये ते जीव चैतन्य कूटस्थमध्ये सेम प्रोसेस असते फक्त इकडे प्राण पण निघून गेलेले असतात. झोपेत जर प्राण निघून गेले तर ते मृत अवस्था सेम म्हणून कूटस्थ चैतन्य सामंजस्याने सगळीकडे व्यापून आहे. ते येत नाही आणि जात नाही. आणि चिदाभास जे जीव चैतन्यमध्ये असतं म्हणजे म्हणतो ना जीव गेल्यावर चिदाभास पण मूळ ठिकाणी म्हणजे कूटस्थ चैतन्याच्या उंबरठ्यावर येऊन थांबते म्हणजे तिथे ते लीन होतं. सिमिलर अवस्था झोपेत पण असते म्हणून झोपेतून उठल्यानंतर आपल्याला सुख मिळतं पण ते कधी जागे झाल्यावर. कारण पण जसा जीव जागा होतो तसा चिदाभास गेट्स ऍक्टिव्हेटेड त्याच्यामुळे त्याला कळतं की मी जागी आहे मी अमक्या अमक्या 5-7 तासापूर्वी झोपली होती असा चिदाभासला हे सर्व ज्ञान होतं. जीव चैतन्यापैकी जो ज्ञान ग्रहण करणारा भाग आहे त्याला आपण चिदाभास म्हणतो. आणि विचारसागरमध्ये चिदाभासाच्या 7 अवस्था असा हा एक सेपरेट विषय आहे. तो थोडा थोडा समजून आपण घेतलं कारण खूपदा शब्द वापरले होते की अज्ञान अपरोक्ष परोक्ष हे शब्द आपल्या कानांवर गेले होते पण हे शब्द नक्की काय आहेत तर ज्ञान ज्ञान हा एक शब्द आपण पकडला तर त्याच्या ह्या 7 अवस्था आहेत आणि या 7 अवस्था चढत्या आहेत. त्या कशा तर थोडसा आपण हा विषय सोप्या शब्दात समजून घेणार आहोत. म्हणजे एकदाच चिदाभास काय आहे ते क्लॅरिटी झाली तर मग माझी वृत्ती मोकळी करायची म्हणजे नक्की काय करायचं आहे हे आपल्याला एकदम स्पेसिफिक समजेल म्हणून. तर त्याच्यापूर्वी माझं
माझी वृत्ती मोकळी का नाही राहत? आता राइट नाऊ माझं मन संकल्प केलं, विकल्प केलं, बुद्धी निर्णय घेते आणि अंतःकरण सॅटिस्फाय होतं त्याच्याने. म्हणून माझी वृत्ती एंगेज्ड असते, मोकळी नसते, एक्सेप्ट फॉर झोपेत. पण झोपेत आता म्हणतात, की झोपेत अज्ञानाची अवस्था असते. अज्ञान जर नसतं, तर तीच ब्रह्म अवस्था असं. तर आता अज्ञान म्हणजे काय? अज्ञान म्हणजे चिदाभासची फर्स्ट अवस्था. ह्याला ज्ञानाच्या 7 अवस्था पण म्हणतात आणि चिदाभासाच्या 7 अवस्था पण म्हणतात. तर हे आज आपण समजून घेणार आहोत. तर जेव्हा आपण अज्ञान म्हणतो, पहिली अवस्था म्हणजे ज्ञानाचीच अवस्था अज्ञान आहे. असं आहे ते. तर अज्ञान आपण कोणाला म्हणणार आहे? सिंपल भाषेत अज्ञान म्हणजे न कळणे आणि आणि आपल्या परमार्थाच्या म्हणजे शास्त्राला जर लावून घ्यायचं असेल, तर मला काय नाही कळत आहे. मी ब्रह्म आहे, मला माहितीच नाहीये. ब्रह्म म्हणजे काय माहिती नाहीये, त्याच्याबद्दल काहीही ऐकलेलं नाहीये आणि मला ब्रह्म म्हणजे काय मला माहिती नाही. त्यामुळे मला ब्रह्म मान्यच नाही. तसं लहान लहान मुलांसारखी अवस्था, की त्याने एखादी गोष्ट नाही पाहिली, त्याला ते मान्यच नाही. तसं ते अज्ञान आणि असा हा म्हणजे ब्रह्म म्हणजे काय मला एक्सेप्टेडच नाही आणि मला माहिती पण नाहीये. म्हणून मला एक्सेप्टेड नाहीये ती. तो कन्सेप्टच मला मान्य नाही आहे. ही एकदम प्राथमिक अवस्था असते, जी मोस्टली जे परमार्थ फील्डमध्ये फील्डच म्हणणार मी, तिथे नाहीये त्यांची सगळ्यांची असते. ही अज्ञान अवस्था बेसिक. तिथे अज्ञान हा जरा रेफरन्स टू कॉन्टेक्स्ट जरा वेगळ्या पद्धतीने आपण घेतो. नॉर्मली अज्ञान आपण व्यावहारिक भाषेत वेगळ्या पद्धतीने घेतो. त्याच्यानंतर ज्ञानाच्या आता हे आपण चिदाभासचे 1, 2, 3, 4, 5, 6, 7 असे 7 स्टेजेस थोडं-थोडं, थोडंसं म्हटलं तरी पण 10 मिनिट होणार आहे. कारण हा संपूर्ण 1 तासाचा 7 दिवसाचा टॉपिक आहे. मी तो 7 की ते 10 मिनिटात थोडं-थोडं सांगायचा प्रयत्न करते आहे. आणि 2 नंबर ह्या ज्ञानाच्या अवस्थेमध्ये दुसऱ्या नंबरचा आहे आवरण. खूपदा तुम्ही ऐकलं आहे, की बुद्धीचे दोष ब्रह्मसूत्रामध्ये पण झालं आहे. मल, आवरण आणि विक्षेप हे 3 दोष बुद्धीमध्ये असतात. जोपर्यंत हे दोष बुद्धीत आहेत, तोपर्यंत माझं चित्त अशुद्ध किंवा गढूळ असतं. आता आवरण सामान्य भाषेत आवरण म्हणजे आच्छादन म्हणजे कव्हरिंग. सरळ सरळ अर्थ कव्हरिंग. काहीतरी कशाने तरी आच्छादलेलं आहे. आता कशाचं आवरण? मग प्रश्न यायला पाहिजे. मग माझ्यावर हे आवरणचं लक्षण बुद्धीवर आवरण म्हणजे काय? तर त्याचं असं उत्तर आहे, मी कूटस्थ रूप आहे. मी सच्चिदानंद रूप आहे. पण जणू काही मी म्हणजे त्याचं मला भानच नाही आहे. ह्याला म्हणतात आवरण. मी मुळात कूटस्थ असून सच्चिदानंद रूप असून मी स्वतःला शरीर समजणे हेच मुख्य आवरण आहे. असं हे थोडंसं आपण जस्ट थोडं-थोडं सांगणार. म्हणजे काय ब्रह्म आणि आत्मा ह्याचं भान न राहणे. कव्हरिंग एखादी गोष्ट याच्या जसं सूर्य आहे त्याला ढग येऊन त्यांना थोड्या वेळाकरता त्याचा प्रकाश जणू काय कमी झाला. तर आवरण त्याच्या प्रकाशाला तसंच माझी बुद्धी सत्वगुणाची आणि तेज तत्वाची. त्यामुळे ती प्रकाशमान आहे. पण जणू काय मी म्हणजे शरीर आहे, ब्रह्म नाही आहे, आत्मा नाही आहे, हे माझं अज्ञान आहे. त्याचं आवरण, त्याचे काळी ढग जणू काय त्या कुटस्थाला कव्हर करतात. म्हणून ही नंबर 2 अवस्था. पण हे कसं जाणार त्याचं पण पुढे आहे. आणि तिसरं विक्षेप, तिसरी अवस्थाचं नाव विक्षेप. हे काय बाय हार्ट करायची गरज नाहीये, पण आपण साधक आहे ना, हा पहिले अज्ञानीच असतो. 10 वर्षापूर्वी मला ब्रह्मबिंब काय माहिती नव्हतं. नंतर मी हळू-हळू अभ्यासाला लागले अनुग्रहानंतर. तर आवरण, ब्रह्म म्हणजे काय आणि ब्रह्म मी जाणू शकते. तर तसं ते आवरण अ, हे हे चॅलेंज माझं कमी-कमी होत गेलं. आणि आता तिसरं म्हणजे विक्षेप. आता विक्षेप म्हणजे आणि हे प्रत्येक साधकाला मी कुठल्या स्टेजवर आहे ना, हे प्रत्येकाला कळतं. जरी नावं बाय हार्ट नसले, तरी माझी प्रोग्रेस कुठे अडकली आहे, हे आपल्याला ह्याच्यामुळे कळतं, ह्या ज्ञानाच्या अवस्थेमुळे. आता विक्षेप म्हणजे कार्य. कार्य म्हणजे काय? शरीराच्या ठिकाणी आता मी माझ्याकडे जर अभिमान असेल किंवा माझ्याकडे दुःख असेल, माझ्याकडे शोक असेल, या सगळ्या गोष्टी ह्याला विक्षेपचा दुसरा पर्यायी शब्द म्हणजे शोक असा आहे. आणि का मला होतो? कारण मी ब्रह्म सत्य मानत नाही, मी स्वतःला सत्य मानते आणि मी तर आहे असत. ह्याच्या कारणाने विक्षेप हा तिसरा दोष आहे आणि हे तिन्ही वरच्या अवस्था ह्या काय बंधनकारी आहेत, बंधरूप आहेत.
आता परोक्ष शब्द आपण सर्वांनी ऐकला आहे. तुम्ही माझ्याकडनं ऐकता, शब्दांनी मी बोलते, कानावर शब्द पडतात, त्याचं तुम्हाला ऐकणं एक प्रकारचं ज्ञान होतं आणि कळणं एक दुसऱ्या नंबरचं ज्ञान. एक असणारं ज्ञान आणि एक कळणारं आणि असणारं. तर त्यातलं जे परोक्ष असं ऐकून-ऐकून, श्रवण, मनन, निधिध्यासन हे सगळं करून-करून शेवटी म्हणजे परोक्षाचे चौथी अवस्था ज्ञानाची. मग काय होतं हळू माझं अज्ञान तर जातं. मी मानायला लागते, की ब्रह्म आहे. पण मी ते पाहिलेलं नाहीये कारण डोळ्याने दिसायच्यासारखी वस्तू नाही. पण मी ऐकते हे संत, श्री गुरु आणि शास्त्राकडून, की ते डोळ्याला दिसणार तर ते ब्रह्म नाही. पण मग ते असं कसं? त्यासाठी मग मी शास्त्राभ्यास करते. संतांनी दिलेलं वाचन करते, गुरूंकडनं समजून घेते आणि कोणाकडनं समजून घेते. तर हळू काय होतं माझी बुद्धी मुळातच जी हळू आवरण कमी व्हायला लागतं. आणि तसं जसं मी परोक्ष ज्ञान घेत जाते म्हणजे श्रवणनी किंवा आपण आता डिस्कोर्सेस ऐकतो. असं जर आपण हे करत गेलं तर मग काय होतं ह्या स्टेटमध्ये काय होतं, ब्रह्म नाही असं आपल्याला वाटत नाही. परोक्षाचं लक्षण. आता आपल्यापैकी जे सगळे अभ्यासाला आहे, तर प्रत्येक जण ह्या निश्चयाने बसलेला आहे, की ब्रह्म आहे. आपल्यापैकी कोणीच म्हणणार नाहीये ब्रह्म नाहीये. हां, मला ब्रह्म नाही आहे कारण ते डोळ्याला दिसत नाही. लोकं मला चॅलेंज करतात, पण मी हे समजून घेणार आहे. ह्याच्यासाठी बसलोय. असं हे परोक्षाचं लक्षण आणि इथून प्रोग्रेस खरी सुरुवात होते. म्हणजे आपण आता जितके सगळे लोकं जर तुमचा ठाम निश्चय आहे, की नाही मी आतापर्यंत ऐकत आहे, की ब्रह्म आहे आणि मला तो जाणून घ्यायचा, तर आपण खुशाल समजावं, की आपण ज्ञानाच्या चौथ्या अवस्थेपर्यंत पोहोचलेलो आहोत. कारण ह्याची जी नेक्स्ट अवस्था आहे ना, ती संतांनी गाठलेली आहे. जसं आपण अपरोक्ष अनुभूती म्हणतो. अपरोक्ष म्हणजे साक्षात. आता ह्या स्टेजेस प्रत्येकाचा असं नाही. आता मला अनुग्रह होऊन 10 वर्ष झाले, तर मला किती टाईम लागला ह्या स्टेजला पोहोचायला मी निश्चित नाही सांगू शकत. मी असं नाही सांगू शकत, की मला 4 वर्षापूर्वी अज्ञान होतं. मग प्लस 2 अधिक वर्षानंतर विक्षेपपर्यंत मी आले. असं म्हणजे माझे श्रीगुरू म्हणतात, की हे असेंबली लाईन नाहीये मशीनचं, की मशीनमध्ये टाकलं त्या अवस्थेने तुम्ही बाहेर प्रॉडक्ट बाहेर आलं. असं नाहीये ते. तर त्यामुळे प्रत्येकाची आपण आपली ओळखायला पाहिजे, की मी हे कुठे अडकले. आपण मला ह्या ग्रुप पुरती तरी इतकं मला माहिती आहे, की आपण सगळे 4th ह्याच्यावर निश्चित आहोत. कारण आपल्या सगळ्यांना ब्रह्म आहे ह्याची निश्चय झाला आहे, पण तो समजलेला नाहीये, अनुभवलेला नाहीये. जेव्हा मी जे सगळं शास्त्र ऐकते, समजून घेते आणि मग मला जसा त्याचा अनुभव येतो, तेव्हा आपण त्याला म्हणू की अपरोक्ष. ह्याचाच अर्थ काय? मी सच्चिदानंद ब्रह्म आहे ह्याचा अनुभव येणे आणि तो अनुभव तात्पुरता आला तरी तो निश्चय कायम राहणे आणि सहज कायम राहणे जी संतांची स्थिती आहे आणि आपल्या सगळ्यांचं गोल ते असलं पाहिजे. आपलं सगळ्यांचा गोल उपासना, साधना इट एंड्स इन धिस. हे एक्सपिरियन्स आला आणि तो टिकायला पाहिजे. तो आला ते मला कळणार नाहीये. पण मला कसं कळणार? तर आहे खूप इंटरेस्टिंग आहे. तर त्याची नेक्स्ट अवस्था जी आहे खूप इम्पोर्टंट आहे. जर तुमच्यापैकी लकीली कोणी ह्याच्यात असेल तर समजा तुम्ही तुमचंच की तुम्ही ह्या सगळ्या अवस्था क्रॉस केलेल्या आहेत. त्याचं काय कसं कळणार? शोक नाश. ॲब्सोल्यूट नो सॉरो. जर तुम्हाला अजिबात शोक होत नसेल म्हणजे ओके. म्हणजे रिलेटिव्ह कॉन्सेप्टमध्ये जर एक नातेवाईक गेलं, सर्वात जास्त आपल्याला दुःख मृत्यूचं असतं. शोक होणार ना. मी म्हणजे शरीर आहे. होत नाही असं नाहीये. शोक होतो, पण त्याचा अगेन तरंग असतो, प्रवाह नाही. मी बुडून नाही जात त्याच्यामध्ये. मी डिप्रेस नाही होत. माझं लाईफ आता काही कामाचं नाहीये. मी कसं जगू आणि ती स्टेज खूप दिवस नाही राहत. समर्थांना पण शोक झाला होता जेव्हा शिवाजी महाराज गेले तेव्हा 3 दिवस त्यांनी स्वतःला बंद करून ठेवलं होतं रूममध्ये. पण ते परत आले. सेम विथ स्वामी विवेकानंद. शोक होत नाही असं नाहीये, पण आपण त्याच्यामध्ये अडकून वाहून नाही जात, प्रवाहात सापडत नाही. परत ब्रह्म आहे ह्याचं भान राहतो आपल्याला. म्हणजे अज्ञानाची अवस्था आपली टिकून राहत नाही. दिस इज द मोस्ट ब्युटिफुल रिझल्ट. जर 5वा माझा अजून शोकनाश झालेला नाहीये. त्यामुळे मला गॅरंटी माहिती की मला अपरोक्ष अनुभूती आलेली नाहीये. आली असती तर मी शोक केला नसता. माझा कालच शोक होऊन गेला आहे. त्यामुळे मी गॅरंटी सांगते की मला अपरोक्ष अनुभूती आलेली नाहीये. असं प्रत्येक जण आपापलं करा. मी तुमच्याबद्दल नाही सांगू शकणार आहे असं. आणि
हा जो मग काय, मग हे एकदा शोक नाही झालं की उरतं काय? बाय डिफॉल्ट आनंद रूप. म्हणून आता जे सच्चिदानंद आपण जे म्हणतो ना, त्यातलं कितींदा आपण असं कॅज्युअली ऐकतो, हां, सच्चित आनंद. आनंद म्हणजे एक्झॅक्टली हे आनंद वाप्ती हे त्याची 7th स्टेज म्हणजे 7वी स्टेज आणि ह्या सगळ्या कुठला एकच शब्द ज्ञान. म्हणून आता पुढच्या वेळी म्हणाल, की मला ज्ञान होतं तेव्हा काय-काय होतं ह्याचं आपण फर्स्ट टाईम मला पण खूप हा टॉपिक इंटरेस्टिंग वाटला आणि ह्या सगळ्या कुणाच्या अवस्था आहे माझी जीव चैतन्य मला ज्ञान आपण म्हणतो माय माय माइंड इज टेकिंग माय ब्रेन इज टेकिंग नो पारमार्थिक शब्दात इट इज चिदाभास. मला जो काही ज्ञान असतो ह्या चिदाभासाच्या 7 अवस्था आहेत. उत्तरोत्तर इट एंड्स इन अपरोक्ष अनुभूती आणि ॲज अ रिझल्ट हे साधन आणि साध्य काय तर शोकनाश आणि परमनंट आनंद असं. व्हेरी डिफिकल्ट टॉपिक. जवळ-जवळ 8 दिवस दिवस लागणार हा अख्खा टॉपिक घ्यायला. पण मी तुम्हाला फक्त इंट्रोड्यूस करून दिलं ह्या शब्दांना कारण पक्क तुम्हाला आता बॅक टू द पॅव्हिलियन म्हणतात ना, तो पॉइंटला पण परत चाललो आहे, की वृत्ती मोकळी. आता सगळ्यांच्या लक्षात आलं असेल, की वृत्ती मोकळी करणे म्हणजे काय करणे? म्हणजे या सगळ्या 7 अवस्था आपल्याला पार करायच्या आहेत आणि त्याचं काय-काय कसं ॲप्लिकेशन करायचं आहे हे आपण आता पाहू. तर मी ब्रह्म आहे. जेव्हा आपण म्हणतो ना, आय एम दॅट ते मी आहे. अहम ब्रह्मास्मी. तर मी हा शब्द जेव्हा-जेव्हा आपण आता मी किती कॅज्युअली वापरतो. पण मी जेव्हा पण आपल्यासाठी आपण एक फॉर्मॅटच बनवूया, की मी जेव्हा मी म्हणेन, तर मी म्हणजे कोण आहे मी? अध्यस्त, अधिष्ठान. मी कूटस्थ चैतन्य अधिक चिदाभास. चिद आभास. आभासच शब्द आलेलाच आहे त्याच्यामध्ये आभास. जसं रज्जू आणि सर्प. साप आणि दोरी आपला सोडणार नाहीये. तर त्यातला सापाकडे लक्ष न देता दोरी जे अधिष्ठान आहे, दोरीचा मला भास होतो, की तो साप आहे कारण अंधुक प्रकाशात. तसंच अज्ञानामुळे मी मूळचं कूटस्थ चैतन्य पण मला वाटतं, की मी चिदाभास आहे. आणि त्याच्या ह्या 7 अवस्था आहेत, की चिदाभास मग उंबरठ्यावर येऊन पोहोचतं म्हणजे काय? चिदाभासच आनंदरूप होतं. तर आय होप आज जरा डिफिकल्ट टॉपिक घेतला आहे. पण तो जो एक वाक्य मी गेल्या वेळी बोलली होती, की चिदाभास उंबरठ्यावर येतं कुटस्थात ह्याचा एक्झॅक्टली हे मीनिंग आहे. 7 अवस्थातनं जाऊन तो जेव्हा थांबतो आणि ही अवस्था आपल्या झोपेतच असते. पण जेव्हा आपण झोपतो तेव्हा पण त्याला आनंदरूप नाही म्हणणार कारण उठल्यावर परत मी म्हणजे ती चालू झालं. जर तसं नसतं, काल माझ्या हातनं असं घडलं होतं त्याचं मला दुःख झालं, शोक चालू होतो. जर मला शोक नसता झोपेतून उठून तर मीच ब्रह्म गॅरंटी. तर असं हे झोपेची म्हणून अवस्था अज्ञानाची आहे आणि समाधीचं पण तसंच आहे. समाधी पण आनंदरूप असते, सविकल्प, निर्विकल्प. पण समाधी उतरल्यावर बॅक टू द पॅव्हेलियन. त्यामुळे समाधी तात्पुरती, पण चालती बोलती समाधी हे अपेक्षित आहे. आणि आता आपण जाऊ आपल्या परत मूळ श्लोक श्लोक जो आपण घेतला होता, की उदासीनता तत्वता सार आहे आणि सदा सर्वदा मोकळी वृत्ती आहे. तर मोकळी शब्दाचा हा एवढा सगळा अर्थ झाला. बहुतेक 15 मिनिट झाले, पण ह्याच्यामध्ये आपण एक खूप मोठा आणि इम्पोर्टंट टॉपिक आज कव्हर केलेला आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी मी कधी-कधी दुःखी होते. तर विषयाची अपेक्षा आपण एकदम स्टार्टिंगला बघितलं होतं. विषय कुठून येतो? वासनेतून. वासना कुठून आली? जन्मजन्माचे संस्कार. जन्म घ्यावा लागे वासनेच्या संगी. मग वासनेच्या पूर्तीसाठी मला जन्म मिळालेला आहे. त्यामुळे वासनेचा जोर असणे स्वाभाविक आहे. मला वासना नसणार आहे असं होणार नाही कधीच. कारण वासनासाठीच माझा जन्म झालेला आहे. पण दॅट इज नॉट द ओन्ली थिंग. हे जर आपल्याला आज लक्षात आले, की केवळ ह्याच्यासाठी माझा जन्म नाही, देअर इज समथिंग मोर टू इट. काम झालं मग आपलं. तर म्हणून ह्याच्यासाठी एकच रामबाण इलाज आहे, की अपेक्षा ठेवायची नाही. ह्याचा अर्थ काय? मला जे काम आत्ता माझं मी आज संध्याला म्हटलं, आज आपण आपलं प्रॉपर झालं असेल तर आपण पाहू हे रेकॉर्डिंग आमचं परिवाराच्या ग्रुपमध्ये पाठवू. असं मी बोलली होती. पण सपोजिंग नाही चांगलं झालं तर माझं काम आहे चांगलं बोलायचं, चांगलं समजवायचं. पण त्याचा रिझल्ट एंड ऑफ द लेक्चरच मला कळणार आहे. जेव्हा इतर लोकं सांगणार, "हो ताई, तुम्ही बोलला मला समजलं." किंवा कोणी म्हणते, "नाही, फारच डिफिकल्ट झाला, फारच ड्राय होता." तर ते मला फीडबॅक तर नंतर मिळणार आहे.
पण जर मी अपेक्षा केली तशी, की नाही माझं एकदम बेस्ट व्हायला पाहिजे असं, तर दॅट इज रॉंग. कारण काय हे मला अनस्टेबल करतं. मी जर अशा अपेक्षाने हे सुरू केलं सगळं, की बघा मी केवढा अभ्यास केला आणि मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचं आणि तुम्ही मला छान-छान म्हणा. असं जर मी केलं तर मग काय होणार आहे, माझं माइंड अनस्टेबल होणार परत अपेक्षेने. बिकॉज इलेटेड, अतिहर्ष आणि अतिशोक, डिप्रेशन विल ऑल्वेज मेक द माइंड अनस्टेबल. अतिशोक झाला आणि अतिहर्ष झाला, दोन्ही गोष्टींमध्ये आपली बुद्धी, आपलं अंतःकरण स्टेबल नसतं, शांत नसतं, निश्चल नसतं. म्हणून हर्ष पण नाही आणि शोक पण नाही. बॅलन्सची जी अवस्था असते, साम्य अवस्था, सम्यक आधान इज इक्वल टू समाधान, हे बॅलन्स आपल्याला साधायचं आहे आणि त्याचा आपण परसूट करायला पाहिजे. म्हणून तर दोष कुठे आहे? इच्छांमध्ये दोष नाहीये. इच्छा ठेवण्यामध्ये माझी इच्छा आहे, की आज माझं छान व्हायला पाहिजे. सर्वांना हा डिफिकल्ट टॉपिक छान समजायला पाहिजे. इच्छा असं आहे माझी. मी नाही म्हणणार, की माझ्यामध्ये ही इच्छा नाहीये, वासना नाहीये. पण त्याचा पाठपुरावा केला जर मी परसूट केलं, की आज का नाही माझं चांगलं झालं? समजा काही गडबड झाली आणि मी त्याच्यामध्ये वाहून गेली त्या विचार किंवा खूप चांगलं झालं. अरे वाह! माझे आज किती गेल्या लेक्चरमध्ये फक्त 60 लोकांनी पाहिलं आणि आता फक्त 12 किंवा आता 60 गेल्या वेळी मग 12 लोकांनीच का पाहिलं? धिस इज रॉंग. हे परसूट आहे ना, परसूट ह्याचा नाही पाहिजे, परसूट श्रीरामाचा पाहिजे. म्हणून रामकृष्ण हरीचा अगेन खोड रबर वापरायचा आणि अशी जी वृत्ती असते ना, धिस इज द मोस्ट इम्पोर्टंट लाईन ऑफ टुडेज, की ह्याला म्हणतात मोकळी वृत्ती. माझं काम मी चोख केलेलं आहे. इच्छा आहे माझी बेस्ट व्हायचं. नाही झालं तरी रामकृष्ण हरी, झालं तरी रामकृष्ण हरी. तर काय झालं माझं अंतःकरण वृत्ती परत कुठे येऊन थांबते आहे, श्रीरामाकडे येऊन थांबते. रादर दॅन त्या वासनाच्या पाठी. असं हे मोकळी वृत्ती राहायचं. आपण आज ॲप्लिकेशन पाहिलं आणि आपण त्याचे आज टेक्निकल टर्म्स पण बघितले, की कसं हे आपण विचाराने हे साध्य करू शकतो. आणि आता आपण जाऊया श्लोक नंबर 58. मी जरा 58 वगैरे बोलेन कारण माझं थोडं चुकतं मराठीमध्ये नंबर्स बोलणे. पण प्लीज सॉरी जर असं काय होत असेल तर मी कोशिश तर करते आहे. तर आपण जातो आहे 58 श्लोक आणि मी ते वाचणार आता, की "नको वासना विषयी वृत्ती रूपे, पदार्थी जडे कामना पूर्व पापे, सदा राम निष्काम चिंतित जावा, मना कल्पना लेश तोही नसावा." आता ह्याच्यामध्ये नको वासना विषयी वृत्ती रूपे. ऑलरेडी हा पोर्शन पहिलेच्या श्लोकमध्ये डिटेल बघून झाला. इजंट दॅट ब्युटिफुल? ते किती इंटरकनेक्टेड आहे. परत मी काय बोलणार तुम्हाला जिथे मी वृत्ती आणि सर्व डिस्क्राईबच करून टाकलं तर 10 मिनिट आपले त्याच्यात इन्व्हेस्ट केले कारण पहिली लाईनचा अर्थ तुम्हाला सर्वांना कळला असेल. नको वासना पण बोलून झालं, विषयी वृत्ती रूपे. आय नीड नॉट एक्सप्लेन धिस अगेन. दुसरी आहे पदार्थी जडे कामना पूर्व पापे. त्याच्या पहिले एक सेंटेन्स की आपण नेहमी लक्षात ठेवू की संकल्प करणे मनाचा सहज स्वभाव आहे. सुरुवातीला संकल्प करावा लागतो आणि मन जर विषयाला सांभाळते म्हणजे अंतःकरण वृत्ती माझी जेव्हा विषयाकार होते तेव्हा ती मोकळी राहत नाही. व्हेरी लॉजिकल. विषयाचा आकार मला चहा प्यायचा आहे माझं मन तिकडे मी बनवेपर्यंत माझी वृत्ती मोकळी आहे का मग श्रीरामचं नाम घ्यायला? माझं फुल ध्यान त्याच्यामध्ये. ह्याला म्हणतात का आकार घेणे. कारण तो इन्कॉर्पोरेट करतो मन, बुद्धी, चित्त जोपर्यंत अहंकाराला सॅटिस्फॅक्शन नाही मिळत, हे तिघांचा प्ले चालू असतो आणि ते इंद्रिय, ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय ह्यांना पण इन्व्हॉल्व करतात. म्हणजे स्थूल शरीर आणि सूक्ष्म शरीर आपल्या त्यापाठीच इन्व्हॉल्व्ड असतं. तर अपेक्षेने मन भरलेलं असतं. चहा प्यायचा आहे, कधी प्रवचन संपतं, 5 वाजता, कधी चहाचा कप धरू असं. माझी वृत्ती मोकळी राहत नाही. म्हणून हा मागच्या श्लोकाचा विचारच इकडे आलेला आहे. आणि त्यामुळे काय होतं माझी प्रसन्नता बिघडून जाते. प्रसन्नता मन भरलं असेल तर गॅरंटी प्रसन्नता बिघडलेली असते. आणि जर मी प्रसन्न आहे तर माझं मन मोकळं आहे. डोळे बंद करून हा इक्वेशन करू शकतो आपण. मला प्रसन्नता वाटते म्हणजे राइट ना माझं मन मोकळं आहे प्रसन्न. नाहीतर भरलेलं असेल तर काय अपेक्षेने भरलेलं असेल माझं मन कसं प्रसन्न राहील? माझी वृत्ती तिकडेच असणार. तर ह्या वासनापूर्तीसाठी जन्म मिळालाय तो पूर्ण होणार आहे. आपण ते पाहिलं आणि आता आपण रामकृष्ण हरी कसा वापरायचा हे पाहिलं होतं आणि तसं केल्याने आपलं अंतःकरण नेहमी मोकळं राहण्याची व्यवस्था आहे. असा ही लाईन आपली झाली.
जाऊया दुसऱ्या ओळीकडे, की पदार्थी जळे कामना पूर्व पापे. आता इथे ना शब्द आलाय पूर्वपाप. पूर्वपाप म्हणजे पूर्वजन्मांच्या वासनांमध्ये जे निर्माण झालं पाप. आता वासना आपण पहिले पण पाहिलंय शुभ आणि अशुभ असे 2 प्रकारचे असतात. तर वासना नेहमी शुभ ठेवावी बाय डिफॉल्ट ही चांगली गोष्ट आहे. अशुभ वासना आली तर पापाचं लेबल लागेल. शुभ वासना त्याप्रमाणे मी कर्म केलं तर मला पुण्य मिळेल. पण मला पाप आणि पुण्य पाहिजे आहे. पाप नको, पुण्य पाहिजे आहे, की पुण्यापेक्षा बी जे जे पूर्णमिदम आहे. पुण्य टू पूर्णमिदम प्रवास करायचा आहे. जिथे सगळं पूर्ण आहे तिथे पाप काय आणि पुण्य काय तर त्याच्यासाठी अ, ही आपण घेतलं आहे नाथ भागवतामध्ये की गुरुचरण प्रतापे पुण्य पापे जळाली. जर आपल्याला पुण्य आणि पाप नक्की मी पाप करते की पुण्य करते आणि जर आपण अपसेट होत असणार, पुण्य केल्यामुळे मला खुशी होत असेल आणि पाप केल्यामुळे जर मला दुःख होत असेल, तर तसं दोन्ही पण व्हायचं नाहीये. का? तर ही आहे. गुरुचरण प्रतापे पुण्य पापे जळाली, त्रिभुवन समतीर्थे ज्ञानगंगे मिळाली, शुभाशुभ पाहता भावना राम झाली, निशिदिनी गुरुराया उन्मनी झोपाली. खूप मोठी गोष्ट आहे ही. खूपच मोठी गोष्ट आहे. म्हणजे काय पाप केलं तर मला स्वर्ग मिळेल सॉरी अपोझिट. पाप केलं तर मला नरकात जावं लागेल, पुण्य केलं तर मला स्वर्ग मिळेल. अगेन माझं ते बँक खातं कमी-कमी होत जातं. पुण्याचं पण हळू-हळू जसं पुण्य कमी होत गेलं, अगेन बॅक टू द पॅव्हिलियन. तर मी ह्याच्यातच फ्लक्च्युएट व्हायचं आहे का पाप आणि पाप-पुण्य समान झालं, की मग परत आहेच तोच मनुष्य जन्म. माझा गोल काय पाहिजे मग ह्याच्यामध्ये? पाप-पुण्याचा हिशोब करायचा आहे, की पाप-पुण्य एक झालं, केव्हा एक होईल? इट डझंट मॅटर एनीमोर. जर मी श्रीरामाची भक्त आहे, मी संत शास्त्र श्री गुरुप्रमाणे चाललेलं आहे. निशिदिन माझं कर्म मी व्यवस्थित करते आहे. मी कशाला हिशोब ठेवू, मी किती पाप करते, किती पुण्य करते. बियॉन्ड दॅट, बियॉन्ड दॅट आपल्याला जायचं आहे. ह्या लेबलातनं पण पुढे जायचं आहे. म्हणून सद्वासना आणि अशुभ वासना दोन्ही वासनेचे बीजे, सीड्स जळून गेली पाहिजेत. आपण रामरक्षामध्ये म्हणतो ना भरजनम, तरजनम. त्याला फूल कधी येणार जेव्हा ते भाजले गेले आपल्या तपाने, कर्माने, तर मग कुठे पाप आणि कुठे पुण्य ह्याचा मी हिशोब लावायचाच नाहीये. अशी ही जी स्टेट आहे, ही एक्स्पेक्टेड आहे. कारण दोन्ही पण वासना आहेत. शुभ म्हटलं तरी पण ती वासनाच आहे, अशुभ म्हटलं तरी पण ती वासनाच आहे. आणि मुळातच वासना जर मला शुभ पण असली, जर मला पुढच्या जन्मात मला पाहिजे की मी मोठी संत बनायचं, प्रवचनकारकर्ता बनायचं. अगेन आहे की नाही तो असं परत जन्म आहेच ना मला. मी ब्रह्म आहे हे मला कधी समजणार? मी मुक्त कधी होणार ह्या वासनांच्या पण बेड्यातनं असं. दॅट शुड बी द थॉट. म्हणून त्याच्यासाठी नेक्स्ट जी आहे ती सदा राम निष्काम चिंतित जावा. सगळा हा आदर्श ठेवलाय आपल्या डोळ्यापुढे, की मनाने केव्हा तरी तरंग निर्माण होतो आपला, पण तो विचाराने दूर करता येतो. आता समर्थांनी हे केलेलं आहे. आपल्यासमोर त्यांच्या कितीतरी रचना, त्यांचं कार्य आहे. आता आणि ते कसं केलं आहे? आली नेक्स्ट ओळ. मना कल्पनालेश तोही नसावा. म्हणजे काय? कल्पनाचा लेशच नसावं म्हणजे काय? प्रत्येक गोष्टीला तर इमॅजिनेशन लागतं. कल्पना नाही केली तर मी काय करूच शकत नाहीये. आणि इथे हे म्हणतात, की कल्पनाचा लेश करावा. कसं काय? आणि जर जर समर्थांनी कल्पनाचा लेश केला असता, ज्ञानेश्वर महाराजांनी कल्पनाचा लेश, तर त्यांनी ज्ञानेश्वरी कशी लिहिली असती? कारण कल्पना तर करायला लागते ना रायटिंग करायला. हा सगळा प्रश्न आपल्याला यायला पाहिजे. ग्रंथ कसे लिहिले मग? ग्रंथ बिना कल्पनेचे लिहिलेत का? मग असं काय बोलतात ते समर्थ की कल्पनाचा लेश नसावा? आहे ना? हे सगळं खूप असं खरं म्हणजे खूप इंटरेस्टिंग आणि मजेशीर आहे तर समजून घेतलं तर. आणि ह्याच्यासाठी एक खूप सुंदर उदाहरण माझ्या श्रीगुरूने दिलंय. मी ॲक्चुअली मी खूप कनेक्ट कनेक्ट झाले. आपल्याला सर्वांना माहिती आहे पहिलीमध्ये 3 स्टेट्स ऑफ वॉटर. पाणीचा बर्फ, बर्फ जर वितळला तर त्याचं पाणी, पाणी जर आटवलं तर वाफ. हा एक्सपेरिमेंट आपल्याला फर्स्ट स्टँडर्डमध्ये करायला लावायचा. जेव्हा आता बघा, मला खूप वेळ हसायला ते सांगताना. जेव्हा मी बर्फ बघते, तेव्हा मी बर्फ बघते की बर्फाचं पाणी बघते? थिंक अबाउट इट. कारण संत जेव्हा बर्फ बघतात, तेव्हा ते बर्फ नाही बघत, पाणी बघतात.
पाणी बघताना पण पाणी बघतात आणि म्हणजे काय अधिष्ठानावर लक्ष आणि अध्यस्थावर लक्ष नाही. पाण्याचे फॉर्म चेंजेस होतात. बर्फ सॉलिड झाला आणि जर त्याला इव्हॅपोरेट केला तर बाष्प तयार होते. पण सगळी बर्फाचं पाण्या वाचून अडतं, की पाण्याचं बर्फा वाचून अडतं? पाणी लागणारच बर्फ बनवायला. म्हणजे अडलं की नाही बर्फाचं पाण्याशिवाय? आलं लक्षात तुमच्या मी काय बोलते ते. पहिले बोलते ना, "उसी पे नजर, उसी पे निशाना." तसंच ह्याला म्हणतात बाध वृत्ती. जे आपण बाध शब्द ऐकतोय ना, की बर्फाकडे बघताना बर्फाचा मला बाध करायचा असेल, तर माझं लक्ष कुठे पाहिजे? पाण्याकडे पाहिजे. पण आपण कसं बर्फ त्यात अलग-अलग आईस गोला, रोज गोला, मँगो गोला किती बर्फ काय त्याला काही लिमिटच नाही. वी गेट लॉस्ट इन दॅट. पण हे सगळं पाणीच आहे मूळ. तर त्याला म्हणतात अधिष्ठानाकडे लक्ष देणे. आणि हे जर आपण उदाहरण लक्षात ठेवलं, तर खूप मोहाच्या वस्तू समोर हंड्रेड्स असतील. त्याच्यामध्ये न जाता माझं लक्ष बर्फाच्या पाण्याकडे असेल याचा अर्थ काय मी दृष्टी बाधित झाली. हे सगळं दृश्य आहे, हे असत आहे, मुख्य ब्रह्म आहे आणि ते सत आहे. ह्याला म्हणतात बाधित. आता बाधितचं टेक्निकल डेफिनिशन काय? तर दिसतं ते सत्य नाही असा 100% दिसतं आहे मला. मला समोर पाण्याची बॉटल दिसते आहे आता, राइट नाऊ. पण ती सत्य नाही आहे, हा माझा ठाम निर्णय आहे. ते वन डे इट विल गो असा. म्हणजे कुंभार मातीने मडकं बनवतो, मडके फुटतात. माती फुटेल तेव्हा काय होईल? महाप्रलय होईल. त्या त्यांची दृष्टी ठेवणे आणि ह्याला म्हणतात आणि ही दृष्टी असते ना, ती संतांची असते आणि ह्यालाच म्हणतात कल्पनेचा लेश नसावा. आता आलं का लक्षात? कल्पनेचा लेशचा बर्फ आणि पाण्याशी काय संबंध आहे? कल्पनाचा लेश ह्याचा अर्थ मुख्य ब्रह्म हेच अधिष्ठान, बाकी सगळं अध्यस्त हे सेंटर पॉइंट ठेवून सगळं काम करणे. ह्याला कल्पनेचा लेश नसावा हा म्हणतात. म्हणजेच काय? चुकूनही एकही संकल्प नसावा अधिष्ठानाशिवाय. संकल्प असावा पण त्या पाठचं अधिष्ठान मेन त्याच्यावर फोकस. जसं आपण बर्फ बघितला की तो पाण्याचा बनलेला आहे. ह्याच्याकडे जर आपलं लक्ष असेल, तर मग कल्पनाचा लेश आणि माझी दृष्टी बाधित हे स्किल्स आहेत सगळे आणि ह्याने काय होतं आपण सिंगल पॉइंटेड फोकसनी आपण काम करू शकतो, शांतपणे करू शकतो. माझं चित्त शांत पण असतं आणि माझं चित्त शुद्ध पण असतं. शुद्ध चित्त कसं? निष्काम कर्म केल्याने चित्त होईल शुद्ध, निष्काम उपासना केल्याने चित्त होईल शांत. हे कॉम्बिनेशन आणि का शांत करायचं अगेन बॅक टू वृत्तीचा पॉइंट. माझी वृत्ती मोकळी राहण्यासाठी हे सगळं करायचं. कारण मोकळी वृत्ती जर राहिली तर त्याच्यामध्ये जास्तीत जास्त चिदाभास कूटस्थाकडे असतो म्हणजे मी माझ्या मूळ जागी असते. तर असा हा आज मला वाटलं नव्हतं पण कंप्लीट झाला आज टायमेवर श्लोक नंबर 58. तर पुढे आपण 59 नंबर श्लोक मना कल्पना कल्पिता कल्पकोटी किती शब्द आहेत बघा. कल्पना, कल्पिता, कल्पकोटी आणि नव्हे रे नव्हे, दोनदा नव्हे रे नव्हे समर्थ म्हणाले. तर ते काय आहे ते खूप इंटरेस्टिंग आहे. ते आपण पुढच्या वेळी पाहू आणि आता इतकंच. धन्यवाद आणि हरिओम. थांबूया.